नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनीताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत, पारंपरिक पुरणपोळी। तर मी इथे 1.5 ग्लास हे डाळ घेतलेली आहे, चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता मी हे 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि या कुकरमध्ये मी लावून घेणार आहे। तर आता मी हे 2-3 पाण्याने धुवून घेतलेली डाळ, आता याच्यामध्ये पाणी आपण टाकणार आहोत। 4-5 ग्लास आपल्याला पाणी टाकायचे आहे। 1.5 ग्लास मी डाळ घेतलेली आहे, 4-5 ग्लास आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि आता कुकर लावून द्यायचा आहे आपल्याला। आता हा कुकर लावल्यानंतर याच्या आपल्याला 3-4 शिट्ट्या काढायच्या आहे। 3-4 शिट्ट्या हे काढल्यानंतर बघा आपली डाळ किती छान शिजलेली आहे, एकदम गाळ झालेली आहे आपली डाळ। आता याच्यामधलं आपल्याला डाळीचा कट काढून घ्यायचा आहे, म्हणजे जे पाणी असलं ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पुरण चाळणीमधून ही डाळ अशी मिक्स बारीक करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साखरच्या ऐवजी गूळ वापरायचा आहे, म्हणजे गुळाच्या पुरणपोळी आपल्याला बनवायची आहे। आता हे पूर्ण डाळ मी काढून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि गूळ टाकल्यानंतर ते मिक्स करून घेणार आहे। तर गूळ मी असा चिरून घेतलेला आहे। तर मी 1.5 ग्लास डाळ घेतली होती, तर मी 1.5 ग्लास गूळ घेत आहे, म्हणजे जेवढा डाळ घ्यायची आहे तेवढंच आपल्याला गूळ किंवा साखर घ्यायची आहे। ते विलायची टाकून घेत आहे आणि जायफळ पण त्यात खिसून टाकत आहे। आपल्याला पुरणाची चव टेस्ट वाढते आणि आपल्याला पचायला बी मदत होते। तर मी इथे आता हे पुरणामध्ये हे मिक्स करून घेणार आहे। आपलं बघा पुरण किती छान झालेलं आहे। आता मी पीठ मळून घेत आहे। तर पीठ मळून घेतल्यानंतर बघा माझं पीठ कसं झालेलं आहे। तर कमसे कम आपल्याला 2 तास तरी पीठ मळून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये। आता मी पोळी बनवत आहे। तर बघा अशी पारी करायची आहे आणि असे पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे। एकसारखी आपली पोळी तयार होते। अशी पोळी आता लाटून घ्यायची आपल्याला। आपली पोळी एकसारखी याच्यावर आणि स्लो गॅसवर आपल्याला पोळी टाकायची आहे, तशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। तर ही गुळाची पोळी मी बनवत आहे, पूर्ण पोळी लाटून घेत आहे मी आता। तर आपल्याला कमसे कम कणिक अशी मुरायला ठेवायची, जेवढा वेळ कणिक तुम्ही मळून ठेवसान तेवढीच चांगली पोळी आपली बनते। खूप वेळ हे करायची। तुम्हाला कशी वाटली माझी पुरणपोळी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। बघा किती छान पोळी झालेली आहे। गुळाची पोळी एकच नंबर लागते, तुम्ही पण अशी पोळी बनवून पहा। बघा आपली पोळी किती मस्त फुगली आहे। तर हे पीठ मी 2 तास अगोदर भिजवून ठेवलं होतं, गव्हाचं पीठ। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला